थोडस खाते म्हणून अशी बारीक आहे. पिहू पुन्हा म्हणाली, वहिनी थोडं खात जा ना ग. तू किती बारीक आहेस. माझा दादा बघ बरं, त्याच्यासमोर तू कुठेच दिसत नाहीस. कशी सांभाळशील ग तू दादाला? दादा जर तुझ्यावर पडला तर तुझं काही खरं नाही. शिव जो पाणी प्यायला होता, पिहूचे बोलणे ऐकून त्याला ठसकाच लागला. तो रागाने पिहूकडे बघू लागला. गौरी म्हणाली, मी हात धुवून येते. ती पळतच वॉशरूम मध्ये गेली. सगळे मोठ्याने हसायला लागले. गौरीला पाहून शिवला पण हसायला आले. सगळ्यांचे जेवण झाले. सगळेजण घरी जाण्यासाठी निघाले. गौरी समरचा हात पकडून, भाई मला तुमच्यासोबत यायचे आहे. शिव काही बोलण्याच्या अगोदरच गौरी समरचा हात पकडून त्याला घेऊन गेली. शिवला गौरीचा खूप राग येऊ लागला. शिवला रागात बघून पिहू आणि शौर्य समरच्या गाडीत जाऊन बसले. पण सगळ्यांना माहित होतं, शिवला गौरी आपल्यासोबत यावी वाटत होते. त्यांच्या दोघांमध्ये बोलणे कुणालाही योग्य वाटले नाही. सगळेजण घरी आले. शिव आपल्या रूम मध्ये निघून गेला. किती दूर पळशील यावे तर तुला इथेच लागेल, असे म्हणत तो आपले ऑफिसचे काम करत बसला. गौरी पिहूच्या रूम मध्ये जाऊन फ्रेश झाली. किचन मध्ये जाऊन तिने सगळ्यांसाठी कॉफी बनवली. तिने नोकराच्या हाताने शिवसाठी कॉफी रूम मध्ये पाठवली. सर, मॅडमने कॉफी पाठवली आहे. शिवला वाटले मॉमने कॉफी पाठवली आहे. तो म्हणाला, टेबलवर ठेवून दे. तू जा. नोकर निघून गेला. शिवने कॉफीचा एक घोट घेतला. त्याला कॉफी खरंच खूप आवडली. तो म्हणाला, कॉफी तर मॉमने बनवली नाही, कोणी पाठवली माझ्यासाठी कॉफी? विचार करतच तो आपले काम करू लागला. जेवणाची वेळ झाली. तात्या म्हणाले, गौरी बाळा, शिवला बोलून आण. तो काम करत बसला असेल. कामाच्या समोर त्याला भूकही लागत नाही. गौरीचा चेहरा पडला होता. तिला शिवच्या समोरही जायचे नव्हते. समर म्हणाला, तात्या, मी बोलावून आणतो. ऑफिसचे काम होते त्याच्याकडे मी बघतो म्हणून समोर निघून गेला. समर येऊन शिवच्या बाजूला बसला. शिव जेवणासाठी, तात्या तुझी वाट पाहत आहे. चल बरं, मला भूक नाही. शिव म्हणाला, तू जा जेवायला. समरने त्याचा हात पकडला. शिव, मी तुला लहानपणापासून ओळखतो.
तुला वाईट वाटले का गौरी तुझ्यासोबत आली नाही? शिवचे काम करणारे हात थांबले. नाही, मला का वाईट वाटेल? माझं तिच्याशी काही देणं घेणं नाही. मी तिला मुळात माझी बायको मानतच नाही. ते तर मला भूक नव्हती म्हणून ऑफिसचे काम करत बसलो. समर गालातल्या गालात हसू लागला. तू मान्य करायला तयार नाहीस, पण आता तू गौरीच्या प्रेमात पडला आहेस. दोघेही खाली आले. शिवला गौरी कुठेही दिसली नाही. तो आपलं जेवण करून प्रतापराव आणि माधव सोबत बिझनेस बद्दल बोलत होता. इकडे गौरी शिव येण्याच्या अगोदरच रूम मध्ये येऊन फ्रेश झाली आणि बाल्कनीत असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपली. शिव रूम मध्ये आला. तिथे त्याला गौरी दिसली नाही. तिचे सामानही नव्हते. त्याचं हृदय धडधडायला लागलं. ती कुठे गेली? तिचे सामानही नाही. ती खरंच गेली वाटते. शिव फ्रेश होऊन बेडवर झोपला. त्याला सवय झाली होती गौरीला रोज सोफ्यावर बघायची. सकाळी गौरी शिव उठायच्या आधीच बाहेर निघून गेली. शिवला नाश्त्याच्या टाइमला पण गौरी दिसली नाही. तो गौरीला इकडे तिकडे शोधू लागला. तो घरामध्ये विचारूही शकत नव्हता. असेच 4-5 दिवस गेले. शिवला गौरी कुठेही दिसली नाही. त्याला वाटले ती गेली आहे. शिव जाईपर्यंत गौरी त्याच्या समोरच यायची नाही. काही ना काही कारण सांगून ती बाजूलाच राहायची. आज पण शिव नाश्ता करते वेळेस गौरीला शोधू लागला. त्याला ती कुठेही दिसली नाही. सगळेजण नॉर्मल दिसत होते. तो आपला नाश्ता अर्धवट सोडून ऑफिसला निघून गेला. दुपारी गौरी आपल्या रूममध्ये सीमासोबत फोनवर बोलत होती. खालून तिला जोरात ओरडण्याचा आवाज आला. गौरी म्हणाली, सीमा तुला मी नंतर बोलते. तिने फोन ठेवला आणि खाली आली. शौर्य शिवला फोनवर बोलत होता. तात्याला चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. शिवने तात्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सांगितले. सगळी अरेंजमेंट झाली आहे. तू लवकर तात्याला घेऊन येऊ. मी ऑफिसमधून सरळ हॉस्पिटलला येतो. शौर्य तात्याला घेऊन जाऊ लागला. गौरी आली. तिने तात्याला चेक केले. ती म्हणाली, शौर्य तात्याला रूममध्ये आण. हॉस्पिटलला घेऊन गेले तर खूप उशीर होईल. वहिनी दादा रागवेल. गौरी म्हणाली, शौर्य तात्याला रूममध्ये घेऊन ये. गौरीने आज खूप रागात बोलले होते. त्यामुळे सगळेजण शॉक झाले. शौर्यने तात्याला रूममध्ये आणून
बेडवर झोपवले. गौरीने पळत जाऊन आपल्या रूममधून किट घेऊन आली. तिने तात्याला चेक केले आणि एक इंजेक्शन दिले. तेवढ्यात शिवचा फोन आला. शौर्य बाहेर जाऊन बोलू लागला. शौर्य, कुठपर्यंत आहात तुम्ही? मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. शौर्य म्हणाला, दादा आम्ही घरीच आहो. वहिनीने तात्याला आणून दिले नाही. शिव लगेच फोन करून रागामध्ये वेगाने गाडी चालवत घराकडे निघाला. तो एवढा रागात होता की त्याच्यासमोर आता जर गौरी असती तर त्याने तिचा जीव घेतला असता. शिवने डॉक्टर जोशीला घरी यायला सांगितले. डॉक्टर जोशी पण घरी यायला निघाले होते. गौरीने तात्याला इंजेक्शन दिले आणि चेक केले. तात्याचा ब्लड प्रेशर आता नॉर्मल वाटत होता. गौरीला सगळेजण आश्चर्याने बघत होते. गौरी म्हणाली, तात्या ठीक तिला आहे म्हणायचं होतं, पण त्याआधी तिच्या गालावर सणकन एक चक्कार बसला होता जो शिवने दिला. शिवने तिला आपल्याकडे ओढून म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या तात्याला हात लावण्याची? गावठी उपचार तुझ्या जवळच ठेव. जर माझ्या तात्याला काही झाले तर तुझा जीव घेईन मी. गौरी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. अहो तुम्ही ऐकून ती एवढेच बोलली की अजून एक थापड शिवने तिच्या गालावर मारली. यू ब्लडी गवार, तुझी हिंमत कशी झाली? I don't want you interfering in my life. Just stay out of my way. I made the biggest mistake by expecting this marriage. You will never be available to match my standard. तू आणि तुझ्या घरच्यांनी माझी प्रॉपर्टी घेण्यासाठी तात्याला मारण्याचा प्लॅन केला ना. म्हणून शिव गौरीचा गळा दाबू लागला. प्रतापराव, माधव आणि समर त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होते. गौरीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. समरने शिवला गौरीपासून दूर केले. तो गौरीला म्हणाला, गौरी तू तुझ्या रूममध्ये जा. गौरी रडतच निघून गेली. प्रतापराव शिवला रागावू लागले. शिव, पागल झालास का? आम्ही तुला हेच संस्कार दिले आहे का? एका स्त्रीवर हात उचललास तू. तेवढ्या डॉक्टर जोशी आले. त्यांनी तात्याला चेक केले. तात्याला काही दिले का? डॉक्टर जोशीने विचारले.
अनिता म्हणाल्या, "हो, आमच्या सुनेने त्यांना एक इंजेक्शन दिले. दाखव कोणते आहे." अनिताने त्यांना ते इंजेक्शन दाखवले. डॉक्टर जोशी म्हणाले, "त्यांना बोलवा." शिव म्हणाला, "डॉक्टर, काही घाबरण्यासारखे आहे का?" शिव, "तू आधी त्यांना बोलव, मगच मी काही सांगू शकतो." प्रतापराव म्हणाले, "अनिता, जा, गौरीला बोलावून आण." अनिता बरं म्हणून लगेच गौरीला बोलवायला गेल्या. "गौरी, लवकर ये, तुला डॉक्टर बोलवत आहे." गौरी तात्याच्या रूममध्ये आली. गौरीकडे बघून डॉक्टर जोशी म्हणाले, "गौरी, तू?" गौरीची तीच प्रतिक्रिया होती. "डॉक्टर जोशी, तुम्ही?" सगळेजण आश्चर्याने कधी गौरीकडे तर कधी डॉक्टर जोशीकडे बघत होते. प्रतापराव म्हणाले, "डॉक्टर जोशी, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता?" डॉक्टर जोशी गौरीला कसे ओळखतात? गौरीचं ते मोठं रहस्य काय आहे? शिवची प्रतिक्रिया सत्य माहीत झाल्यावर काय असेल? की या एका सत्यामुळे त्यांचं नातं कायमचं बदलून जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील भाग 11 मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.